मुंबई महानगरपालिकेतर्फे वृक्षप्रेमींसाठी एक पर्वणीच मुलुंडमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे। यंदाच्या वर्षी मुंबई महानगरपालिकेने जे पुष्प प्रदर्शन वृक्ष प्रदर्शन जे आयोजित केलेलं आहे त्यामध्ये यंदाच्या वर्षी समुद्रवर्गीय तसेच जलचर प्राणी थीम ठेवण्यात आलेले आहे। आणि आपण जर बघितलं तर मुंबई महानगरपालिकेचं हे जे प्रदर्शन दरवर्षी सी.डी. देशमुख जे उद्यान आहे मुलुंडमध्ये त्या ठिकाणी भरतं। वेगवेगळ्या थीम्स या ठिकाणी आयोजित केलेल्या जातात। त्यामध्ये यंदाच्या वर्षी हा समुद्रचर जे जलचर प्राणी आहेत त्यांची थीम ठेवण्यात आलेली आहे, कारण 3 एप्रिल रोजी जो जलचर प्राणी दिवस आहे तो साजरा केला जातो आणि ती थीम या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। आपण जर बघितलं त्या ठिकाणी स्टारफिश तयार करण्यात आलेले आहेत फुलांपासून, त्याचबरोबर ऑक्टोपस असेल, मगर या ठिकाणी बनवण्यात आलेली आहे सुंदर फुलांपासून। प्लास्टिकपासून या ठिकाणी जो ऑक्टोपस आहे त्याची निर्मिती करण्यात आलेली आहे। एकूणच जर आपण हा परिसर बघितला तर सुंदर अशा फुलांनी सजवलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि अतिशय सुंदर असं या ठिकाणी हे प्रदर्शन भरवलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे। एकूणच या प्रदर्शनामध्ये ज्या पद्धतीने वेगवेगळे प्राणी जलचर प्राणी जे आहेत ते तयार करण्यात आलेले आहे, यामधून जे जलचर प्राणी आहेत त्यांच्याबरोबर निसर्ग आणि समुद्र यांच्या संवर्धनाचा देखील संदेश देण्यात आलेला आहे। दरवर्षी जे प्रदर्शन या ठिकाणी भरतं 2 दिवसाचं हे प्रदर्शन आहे। आज आणि उद्या हे प्रदर्शन या वृक्षप्रेमींसाठी पाहायला खुलं असणार आहे। या ठिकाणी आपण जर बघितलं तर या पुष्प प्रदर्शनाबरोबरच वेगवेगळे जे औषधी वनस्पती आहेत, फुलझाडे आहेत, फळझाडे आहेत ते देखील या ठिकाणी त्याची माहिती आणि ते जे पुष्प प्रेमी असतील किंवा वृक्षप्रेमी असतील त्यांच्यासाठी पाण्यासाठी उपलब्ध आहेत। याचबरोबर जर आपल्याला गार्डनिंगसाठी काही वस्तू आवश्यक असतील तर त्या देखील या ठिकाणी 2 दिवसासाठी उपलब्ध असणार आहेत। एकूण हे प्रदर्शन पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षप्रेमी जे आहेत ते गर्दी करत असतात। आता याचं जे ओपनिंग आहे ते पार पडलेलं आहे आणि पुढील 2 दिवस शनिवार आणि रविवार असं 2 दिवस हे प्रदर्शन सर्व वृक्षप्रेमींसाठी पाहण्यासाठी खुला असणार आहे। कॅमेरा पर्सन अरविंद वारगेचा प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।